अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ भक्त हो. आपल्या भक्तांची काळजी सद्गुरूलाच असते. चला तर ऐकूयात एक छानशी स्वामी कथा. नारायण नावाचा एक फार मोठा सरकारी अधिकारी होता. तो मनापासून स्वामी भक्ती करायचा. त्याची पत्नी, आई आणि मुलगा पण धार्मिक होते. पण त्या लोकांचा स्वामींवर बिलकुल विश्वास नव्हता. त्यांच्या मते स्वामी म्हणजे काय, एक मनुष्यच, कोणी देव नाही. नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो. आशीर्वाद घेऊन परतताना त्याच्या लक्षात येतं की स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल द्यायचीच राहिली. रस्त्यात त्याला गौराबाई अडवतात. गौराबाई म्हणजे जणू दुसऱ्याच सुंदराबाई. स्वामींना शाल देईन असं म्हणून त्या शाल हाती घेतात, पण स्वामींना काही देत नाहीत. इकडे नारायणाला एका सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेरगावी जायचं असतं. त्याची आई आज किंक्रांत आहे असं म्हणून त्याला जाण्यापासून परावृत्त करते. तरी नारायण, स्वामींचा सेवक आहे मी, मला कसली भय चिंता असं म्हणून बाहेरगावी जातो. इकडे स्वामी थंडीने फार कुडकुडत असतात. समोर शेकोटी असली तरीही भयंकर कुडकुडत असतात. भुजंग आणि चोळप्पा त्यांना घोंगडी घालू पाहतात, पण स्वामी ती पांघरून घेत नाहीत. इतक्यात तिकडे गौराबाई येतात. स्वामी तिला रागावून नारायणाने दिलेली शालेबद्दल जाब विचारतात. गौराबाई निमूटपणे स्वामींना शाल आणून देते. रस्त्यात नारायणरावाला 2 वाटमारे अडवतात आणि मारहाण करून गाथोडी हिसकावून घेतात. नारायण रक्तबंबाळ होऊन तिथेच धर्तीवर कोसळतो व कसा बसा स्वामींचा जप करू लागतो. या जागेच्या काही अंतरावरून 2 पोलीस जात असतात. त्यांना एक मुस्लिम व्यक्ती येऊन मागे एकाला दुखापत झाली आहे, त्याला पहा असे सांगतात. तरी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असं सांगून पुढे निघून जातात. पुढे गेल्यावर त्यांना एक हिंदू वृद्ध भेटतो आणि तीच सूचना परत देतो. तरीही ते पोलीस आपल्या वाटेला पुढे जातात. काही अंतरावर गेल्यावर त्यांना स्वामी प्रत्यक्ष येऊन तीच सूचना देतात. मात्र या वेळेला स्वामींच्या तेजा आणि रुबाबामुळे पोलिसांना नाही म्हणता येत नाही आणि ते दुखापत झालेल्या नारायणाला मदत करायला धावतात. सांगायची काही गरज नसावी की मागचे 2 व्यक्तीच्या रूपात स्वामीनेच सूचना दिलेली असते. नारायणाला पाहिल्याबरोबर पोलीस अधिकारी त्याला ओळखतात आणि घरी आणून सोडतात. वैद्याचा उपचार करण्यात येतो आणि नारायणाची प्रकृती हळूहळू सुधारू लागते. नारायणाची आई नारायणाला विचारते, स्वामी स्वामी करून काय बरं मिळवलंस? किंक्रांतीच्या दिवशी नको जाऊ म्हटलं तरी गेलास. काय केलं रे तुझ्या स्वामींनी? नारायणाचा तरीही स्वामींवर अतूट विश्वास होता. काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाचे हालहवाल विचारायला त्याच्या घरी येतो. नारायण त्याला विचारतो, तुम्हाला मला दुखापत झाल्याची सूचना कुणी बरं दिली हो? पोलीस म्हणतो, आम्हाला एका वृद्ध माणसाने सूचना दिली होती. नारायण विचार करू लागतो. त्या दिवशी अपरात्रीच्या वेळी, ते पण किंक्रांतीच्या दिवशी, कुणी त्या सामसूम जागेत आपल्याला पाहिले असावे. नक्कीच ही स्वामींची कृपा आहे. तो आपल्या मुलाकडून स्वामींचं चित्र मागवतो आणि पोलिसाला विचारतो, अहो हेच का ते ज्यांनी तुम्हाला सूचना दिली? पोलीस अधिकारी म्हणतो, हो हो, हेच ते बाबा. नारायणाला गहिवरून येतं. त्याच्या घरच्यांना सुद्धा स्वामी कृपेची प्रचिती येते. पण त्यांना प्रश्न पडतो की स्वामींनी अपघात व्हायचा का नाही टाळला? तितक्यात स्वामी महाराज तिकडे प्रकट होतात. स्वामी म्हणतात, अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही? अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असतेच.
नारायणाच्या नियतीत मारहाण होतीच. आम्ही नियती बदलत नाही, पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठेवतो. अरे खुद्द प्रभू श्रीरामांनी आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्या कर्मांनी बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं, कसं सावरावं यावरच सद्गुरूंचं लक्ष असतं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.